श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगदुद्धारा, पंढरी अदिशा रुक्मिणीवरा, सर्व साक्षी दिगंबरा, पुढे ग्रंथ बोलविका. मागील अध्यायी अनुसंधान, बर्तरीसी आले विरक्तपण, गोरक्ष जतीचे समागमे करून गिरनार चळ पोचला परी रात्रंदीन, लेऊनी स्नेहाचे अपार रत्न, तेने करुणी उभयता जाण सुशोभित पै झाले. यावरी गोरक्ष 3 रात्री, राहता झाला गिरनार पर्वती. मग कुसोनी श्री दत्ताप्रती मच्छिंद्राकडे चालिला परी सूत, मनी बाळा गोरक्षनाथा. मच्छिंद्र वत्समम देहाते, भेटला नाही बहुत दिवस. तरी तयाचे भेटी माझे चक्षु, परम भुकेले योग दक्षु. तरी त्या अनुनी मज प्रत्यक्षु, भेटवी का जीव लगा. ऐसे एकता दत्तात्रय वाणी, भेटवीन मनी गोरक्ष मुनी. मग श्री दत्तात्रय चरणान मुनी, निघता झाला गोरक्ष. श्री मच्छिंद्र मार्ग धरून, चालता झाला गोरक्ष नंदन. एरीकडे राया कारण, काय करी महाराजा. नाथ दीक्षा देऊनी त्यासी, मौळी स्थापी वरद हस्तासी. चिरंजीव पद देऊनी त्यासी, अक्षय केला महाराजा. जोवरी कल्याण से धरित्री, चिरंजीव केला राव भरतरी. ऐसे वचन वागुत्तरी, प्रसादाते उपिले. या उपरी अभ्यासास, प्रारंभी नेमिला भरतरी दास. ब्रह्मज्ञान रसायनास, कविता वेद सांगितला. ज्योतिष व्याकरण धनुर्धर, जलतरणादी संगीतोत्तर. वैद्य वश्यरोहिणी अपार, गाडादी चौथा तो. कोकशास्त्रादी नारक कळा, चातुर्य भाष्य बोध रसळा. मीमांसादी पातंजळा, प्रवीण केला महाराजा. या परी वैद्याश्र गहन, सांगता झाला त्रिनंदन. वाताश्रादी कजलद पूर्ण, अग्न्याश्र सांगितले. कामाश्र धर्माश्र वाताकर्षण, वज्राश्र पर्वताश्र वासव शक्ती दारुण. नागाश्र खगेंद्राश्र, अश्रजीवनी जीवन. ब्रह्माश्र उपदेशी, देवाश्र काळाश्र आणि मोहन. रुद्राश्र विरक्ताश्र ते निपुण. निर्वाण अश्रादी दानव प्रवीण, स्तवनाश्रादी सांगितली. कार्तिकाश्र आणि स्पर्शाश्र, विभक्ताश्र सी मानवश्र. विहंगम प्लवंगम कामिनाश्र, सकळ श्रादी उपदेशी. यावरी अश्र विद्या सगण, पूर्वी होता राव निपुण. त्रिशूळ फर शंकुष्मान, धनुष्य तोमर शिलता. परज मर्दर बरसी, मांडूक चक्रे गदा उद्देशी. दारुक यंत्रे अश्रेशी बरसी, ठोकरादिकी प्रवीण. ऐसा शस्त्रविद्ये कारण, पूर्वीच होता राव प्रवीण. त्यावरी अश्रविद्यारत्न, गुरुमुखे लादला. मग ते विद्येसी अर्थ शेवटी, की कुंदन विराजे रत्न तगटी. मग त्या तेजही मावटी, मौल काय बोलावी. की सुगंधित मलयगर, त्या मिश्रित झाले मृग मदकेशर. मग त्या गंधाते वागुत्तर, कोण अर्थी बोलावे. असो ऐसा विद्या संपन्न, भर्तरी ते करुणी त्रिनंदन. उपरी साबरी व्यक्त करून, सदनाते पाठवी. नागपन्नग उभय ठाई, सकळ दैवते तया प्रवाही. मित्रकुंडासनी वेडुनी मही, पाठवीत महाराजा. मग तेथे जाऊनी भर्तरीनाथ, साधिले सकळ 52 विराते. जैसा मच्छिंद्र झाला क्लेशवंत, त्याची क्लेशावर येले. मग सकळ दैव करुणी प्रसन्न, पाहती श्री गुरुचे चरण. मग सवे घेऊनी त्रिनंदन, बद्रिकाश्रमी पातला. तेथे बैसवणी पूर्ण तपासी, मग येऊनी गिरनार पर्वतासी. राहते झाले सुखवस्तीसी, मच्छिंद्र मार्ग विलोकित. तो येरीकडे गोरक्षनाथ, पाहता झाला गर्भगिरी पर्वत. परम आवडी आनंद भरित, मच्छिंद्रा ते भेटला. उपरी चरणी ठेवूनी माथा, म्हणे महाराजा दत्त गुरुनाथा. तुमच्या भेटी शुदा नितांत, कामनोळ दाटला. तरी तयाची देऊ भेटी, आनंदे होड दाटला पोटी. जैसी इंदूची अर्णवा गाठी, प्रेमे लहरी उचंबळे. की सोमा ते कुमुद पाती, भेटी चुंबक कामवांछिती. तन्या ये त्रिविध मूर्ती, कामिनली भेटीसी. ऐसी गोरक्षाची एकता वाणी, तोही पडिला कामवेष्टनी.
म्हणे वत्सा माझा स्वामी पावैसे वाटतसे. मग काही दिवस तेथे राहून करते झाले उभय गमन. वैदर्भ देशीचा मार्ग दुरून गमत असती उभयता. तो कौंडण्यपुरी सहज ग्रामात करू गेले उभय भिक्षेते. तो तेथीचा शशांग नृपनाथ कोपलासे सुसुता. कोपला परी चौवाटात दूता हाती ओपुनी सूत. खंडित करुणी पदहस्त जवटा ते टाकिला. यावरी श्रोते कल्पना घेती राव कोपला सुतावरती. तो कोप तया कवनहर्ती सुतावरी पेटला. तरी हे कविज्ञ महाराजा दाव सकळ निर्णय चोजा. गूढत्व ठेवणी ग्रंथी बोजा प्रांजळपणी असावा. ऐसे एकता श्रोत्याचे वचन कवी म्हणे घ्या अनुसंधान. तेथीचा राव शशांगर नाम प्राज्ञवंत धार्मिक. धैर्य औदार्य बळ संपत्ती सत्वस्थ यश करी कीर्ती. ऐसा असूनी शशांगर नृपती परी संतती नसे त्या. संतती नसे तेने करून राव जाहला चित्ती उद्विग्न. न आवडे वैभव राज्या कारण छत्रसी आसन नावडे. नावडे आसन वसन शयन नावडे अन्नोदकादी पान. नावडे चातुर्य भोगादी गायन कळाकुशन गुणस्वी. सदा विराजोनी एकांतस्थानी वंशलतेची करी गोकणी. तो एके दिवशी मंदाकिनी कांता बोले रायाते. म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा दाक धरिता संतती कामा. परी लल्लाट रेषेच्या विधी उगमा नसत्या व्यर्थ का धाक. तरी सर्वज्ञा सहज स्थिती चित्त मिरवा प्रांजळ वृत्ती. व्यर्थ कांचनी शरीराप्रती न बंगू द्यावे अनलाते. राया वडवा नळ चिंता क्लेश शरीरा साहोनी हरी प्रज्ञेस. प्रज्ञेविन संसार ओस होता आहे महाराजा. ऐसे बोलता मंदाकिनी परी राया बोधन वाटे मनी. चित्त दरी व्यग्र कांचनी संसार वल्ली सोडिना. दिवसानुदिवस ती थोर नावरे चिंता वैश्वानर. मग एके दिवशी अति निष्ठुर शिवा राधू बैसला. मंत्रिका ते पाचारून वैभव केले त्या स्वाधीन. सवे स्वल्प दूत घेऊन दक्षिण दिशे चालिला. रामेश्वरा काम करून जात शिवा ते करू प्रसन्न. तो मार्गी चालता कृष्ण संगम तुंगभद्री भेटला. तेथे राहता मुक्कामासी शयन करिता निशेसी. दशकर पंचानन स्वप्नासी येऊन या बोलतसे. म्हणे राया संसार वल्ली तव चित्त दरी चित्ता व्यापिली. तरी याची ठाई संतान वल्ली प्राप्त होईल तुझ राया. परी कृष्णा तो गभद्रा उभय सरिती. संगम चिमट्यात तटक्षिती. आपणे सहित माझी मूर्ती नित्य अर्चित्या लिंगी. लिंग अर्चित सकाम कामा स्वार्थ पावशी नरेंद्रोत्तमा. सानी वखंती जावया तुम्हा अन्य उपाय नसेची. ऐसी स्वप्नी दृष्टांत होता तेची आवडे नरेश चित्ता. मग मित्र डोह संगम सरिता जाऊन या विलोकी. तो जुनाट लिंग दिसले तेथ होते तटी प्रतिष्ठे रहित. राये पाहुनी सप्रेम भरित प्रतिष्ठेत मिरविले. मिळवूनी पंचोपचारक तया उगवूनी प्रेम द्वंदिक. प्राण प्रतिष्ठा करून आरचक तया ठाई मिरवला. तया लागे उत्साह थोर भावनी रक्षी रामेश्वर. परी कीर्ती ध्वज संस्कार अपार लोक मग येती. करुणी हराचे जय जयकार अखंड होता नामी गजर. जय जय शिव संगमेश्वर ऐसे लोक बोबाती. तरी तया निकट मध्यक्षिती भद्र संगम ग्राम वस्ती. तया माझी भूदेव जाती एक असे प्राज्ञिक. मित्राचार्य तयाचे नाम वेद पाठकी उत्तमोत्तम. तयाची दारा शरयू नाम पतिव्रता आगळी. आगळी परी संतती विन दोघे होती अतिक्षीण. मग ती उभयता सुलक्षण त्याची शिवा अर्चिती. ऐसे लोटता काही दिवस तो स्वर्गी वर्तले काय कथेस. सर्वगण मिळून सभेस शिवा बैसले विष्णुनी. सुधामती मनोहारक रत्न जडित ते हाटक. तरी धामनो हे वडूर्य विकासित शिवसभा मिरवसे. ऐसी सभे ते काळी बैसली असता गणमंडळी. सुरोचन अप्सरा चंद्रमौळी पाचरी तपय झाला.
तवती सुरोचना देवांगना, वेगी येऊनी सिंधांगना, मद नाटकाच्या लागुनी चरणा, नाट्यपरी वही वाटली, नाट्य करिता चातुर्य गायन, चतुर्थ स्वरी परम पूर्ण, तानमानी संकेत दाऊन, नृत्य करी आगळी, परी नृत्य करिता भावनेत, भावना कल्पी स्वचित्तात, की स्मरारी ते हो निरत, काम भावने निवटावे, ऐसी कामनी पेटुनी कामा, परी काम दाटला शरीर उगमा, तेने करुणी नाट्य उत्तमा, नृत्य करिता चांचरली, चांचरणा पाहुनी अपर्णा कांत, तेची भावना आणून चित्तात, मनी कामी न कामन लाते, पेटली ही अप्सरा, तरी अहंकार विलक्षण, योग्य नव्हे ही कामीन, तरी ते सुलभ जन्म देऊन आरत व्हावे, ऐसी कल्पना आणुनी चित्ती, बोलता झाला पशुपती, मने सुरोचने कामचित्ती, तुझा माते समजला, तरी तू ऐसी भ्रष्टपणी, शीघ्र पावसी मृत्यू अवनी, भद्र संगमी जन्म घेऊनी, विप्रकुशी मिरविसी, मित्राचार्य पिता तया नाम, माता शरयू परम सुगम, तेची कुशी तुझ जन्म, मानव देही मिरविका, ऐसे वदता गिरिजाकांत, सुरोचना भयभीत, चित्ती म्हणे स्वर्गच्युत, हीन दैवे झाले मी, अहा चित्ती उदिले दैव मांदूस, तेथे उदिला दैव खईस, देवी इच्छिल्या शिवरतीस, आला भाते मिरवले, अहा जी करू जाता एक, प्रारब्ध घडवी अनेक, करी कवळिता रत्न माणिक, कांचमणी निवडिला, ऐसे सुरोचना चित्ती चिंतून, करीती झाले म्याल वदन, परी तिने स्तुती स्तवन, शिवा लागी आरंभिले, मनी महाराजा कैलासपती, नंदी वहना चक्रवर्ती, त्रिशूळ पाणी सर्वांगी विभूती, व्यक्ता व्यक्त अससी तू, हर्षांकुश गदा तोमर, डमरू चक्र कपाल पात्र, इही शोभित शकर, रुंडमुंडू भूषणिका, भाळी इंदू कबरी गंगा, श्वेतवर्णा करिसी योगा, वस्ती सुलक्षे आवडे नगा, पूर्ण जोगा साधावया, तरी हे उभा मायाधवा, हेवा श्रेष्ठा महाभावा, विज्ञानधारणी अनुभवा, महादेव तुझ म्हणती, तरी आता प्राज्ञवंता, चुकूर माझी वारी व्यथा, भोळेपणी मानुनी चित्ता, उपशाप ते वदावे, ऐसे कोणी तयाची वाणी, तोषला मृडांनी वरमणी, मने सुरोचना तू ते अवनी, प्राप्त होईल निश्चयी, परी माते तू अर्चिता, प्रत्यक्ष होनी तुझे अर्था, मग सहज माझा स्पर्श होता, स्वस्थान ते तू येशी, आची माझावर शाप, तरी खेदा ते करी लोप, ऐसे बोलता गणार्णव भूप, चालती झाली उर्वशी, भद्रा संगमी विप्रोत्तम, मित्राचार्य पवित्र नाम, शरयू कांतेवरिता काम, दृश्य झाले जठराते, पुढे लोटता दिवसानुदिवस, पूर्ण होता 9 मास, कन्या रत्न पंकजास, उदय झाला विल्लाळ, परी ती ठाईची उर्वशी, कवनान वर्णावे स्वरूपाशी, बालार्क किरणी सतेज राशी, कनक पंकजा मिरवतसे, चंद्राननी अकर्ण नयन, कंजरी कटलिका दैदिप्यमान, जिचे पाता मुखमंडन, मदन मूर्छावरितसे, जिचे दंत माणिक वर्णी, अधर विकासत सुहास्यवदनी, दंत तेजे पाशातरणी, रत्न पंकजा मिरवतसे, पवळ देठी अधर भार, सरळ नासिका पवन स्थिर, परम तेजवंत चक्र, पाहुणी चंद्र लाजतसे, चंपक मालती सुवासमाला, की मलये गरे दिदली कळा, ऐसे गंधी षटपद मेळा, रुजावया धावतसे, एक कोश वनात, तरु होती ते सुगंधित, मृत्तिकावरुनी मृगमदास, सरसर परते मनविती, ऐसिये परी गजगामिनी, दिवसेंदिवस वृद्धी होऊनी, द्वादश वरुषे पवित्रपणी, नामे कदंबा मिरवतसे, परी ती कदंबा शुभाननी, द्वादश वरुषे इंद्रिय दमनी, पितापती ते पडत्या यत्नी, परिणवरी भरत्या ते, सदा विरक्त शिवस्मरणी, शिवध्यान असानी शयनी, काया वाचा अंतकरणी, शिववेदे वेदली, शिवार्चनी तात माता, जाती नित्या उभयता, तया संगे लावण्यलता, कदंबा ही जातसे, बाळपणी नित्य नित्य,
शिवदर्शन तेसी होता, पुढे होता वयस्थित शिवस्वतर्चितसे. ऐशी लोटता द्वादश वरुषे, तो कोणी एके सुदीन दिनास. गृही सांडून येतात मातेस, शिवालयी गेली ती. तव ते समयी देवळात, कोणी जनसे एकांतात. कदंबा ते संचार करीत, एकटपणे शुभांगी. जय जय हर म्हणूनी वाणी, मस्तक ठेवी मयी लागुनी. ते समयी मृडानी वर ते लागुनी, अदृश्य होता त्या ठाई. गुप्त तेथ शिव पंचानन, पाहता झाला ती कारण. परी ती दारा सुलक्षण, मुखमंडनी देखिली. जैसी चपळा तेज भरीत, शिवधामे लखलखीत. भीते पाहुनी अपर्णानाथ, कामवेष्टनी पडिला. मग हास्ययुक्त होनी कुमारतात, मनी इच्छिवा वेरत. ऐसे योजुनी चपळवंत, धरू पाहे ती चपळा. परी तो शिव तेज खानी, धावता देखिला जैसा तरणी. तेने करुणी भयभीत होनी, पळू लागे कदंबा. शिवालया ते सोडूनी बाहेरी, येती झाली विप्रकुमारी. परी तो शिव कामातुर, ते मागे धाविनला. पुढे कदंबा मागे भव, उभयता मयी ते घेती धाव. धाव घेता सदाशिवे, जाऊन या स्पर्शिले. परी शिव स्पर्शे होता तिथे, सांडी मानव तनू ते. सुरोचना अप्सरा होनी त्वरित, स्वर्गाप्रती चालली. चालली परी एकीकडे, शिव कामाचा उजळीला पाड. ठाव सांडून इंद्रिय पाड, द्रव द्रवला मही ते. द्रव द्रवता मही पाठी, पाहता झाला कृष्णातई. उदक मिळता एकवटी, सकळ मासे संचरले. संचरले परी पूर्वीपासून, ते समयी पर्वत घन. तेने प्रवाही कृष्ण संगमनी, रेतपात मिरवला. पर्जन्य काळी तो चाट, जात होता कृष्णा पात्रात. तये संधीत राव सुबट, स्नाना लागी मिरवला. स्नान करुनी शशांगर, तटी बैसला होनी स्थिर. स्नान संध्या सारुनी समग्र, अर्धदायी पर्वतला. करी घेता कृष्ण जीवन, त्वरित दाटले अंजळीत येऊन. मानव देहाचा स्पर्श होऊन, रेती पुतळा रचिला. रचिला परी न लागता क्षण, सकळ अवयव दैदिप्यमान. राये पाहता प्रत्यक्ष वदन, बाळतनु ते देखिले. पाहताची राजा हर्षयुक्त, म्हणे मज पावला उमाकांत. अयो निसंभवनी सुत, प्रताप दक्ष मज झाला. तरी हा कोणी मही अवतार, असेल वरची हरिहर. वाचस्पती सहस्र नेत्र, अवनीवर उतरला. ऐसा आनंद मानुनी चित्ती, उठता झाला तो नृपती. बाळ कवळुनी हृदयाप्रती, शिबिरा प्रविष्ट पै झाला. मंदाकिनी सुंदर कांता, परम सत्वस्त प्रतिव्रता. ते करी बाळ उपिता, पाहुणी तेही आनंदी. रायासी म्हणे मंदाकिनी, बाळ कोणाचा अनिला स्वामी. राव म्हणे अर्धजीवनी, उदय पावला करपात्री. तरी हा ईश्वरी पुत्र तू ते, दिदला ही उमाकांते. तरी पावला करुणी मयी ते, पुत्रवती मिरविका. ऐसी कुणी नरेंद्रवाणी, परम हर्षली मंदाकिनी. मग ती स्नेहाचे भरते आणुनी, बाळ हृदयी कवळीला. लावी ताची स्तन मुखासी, अण्णा आला स्तनासे. संस्कारोनी कृष्णांगर नामासे, 12 वर्ष दिनी स्थापिले. यावरी राव शिवापासून, निघता झाला तेथून. कौंडण्य ग्राम पूर्वस्थान, येऊनिया पोचला. यावरी दिवसानुदिवस, कृष्णांगर पावला 10 वर्ष. मग विवाह चिंता शशांगरास, स्नुषारूपी दाटली. मग कर्दम मंत्री पुरोहित, ऐक्य करून नृपनाथ. देशावरी पाठवित, सुलक्षण कुमरी योजावया. परी राव सांगे मंत्री का कारण, की कुमरी पाहावी सुलक्षण. रूपवती गुणाने समान, कृष्णगरासारखी. अवश्य म्हणून मंत्री कवृंद, जात देशाते समुच्च वृंद. पुरोहिता देश पाहती संबंध, कृष्णंगर रायाचा. नाना क्षेत्री राज्ये पाहुनी, कुमरी पाहे मंत्री नयनी. परी कृष्णांगराच्या रूपमंडनी, एकही कन्या आढळेना. सकळ मंत्री देशोद्देश, पाहू श्रमले कुमारीस. परी सर्व संपन्न तयास, कोणी एक आढळेना.
रूप पाहती तो गुणहीन, गुण पाहती तो स्वरूपहीन, रूप गुण असता घटित समान, उभयताची येईन. ऐसी परी सांगोपांग, कोठेही दिसेना शुभ मार्ग, अति श्रमोनी लागवेग, स्वस्थानासी पावले. रायासी भेटूनी सांगती वृत्तांत, की कन्या रत्ने अपरिमित, परी गुण रूप घटितार्थ, कोणी एक दिसेना. आजीवरी महाराजा, देव संवत्सर लोटले काजा, परी कन्या रत्न चोजा, नातळे ऐसे झालेसे. ऐसे राया ते मंत्री सांगून, पाहते झाले आपुले स्थाने, या उपरी क्षण मास दिन, लोटून गेले तयापाशी. या उपरी कोणी एके दिवशी, वृत्तांत भृत्य येऊनी महेशी, घेऊनी गेले मंदाकिनीसे, परत प्रदेशाकारणी. मग सुशरीर मंदाकिनी, रायेश शांगरे पाहुणी, परम विवाळ झाला वियोग करुणी, शोकार्णव दाटला. परी कैसाही असला माईक देही, मेल्या मार्गे मरत नाही, असो उचंबळोनी शोक प्रवाही, हुंदकिया संपादी. उपरी उत्तर क्रिया करून, राव सेवी सिंहासन, त्यासही लोटल्या संवत्सर पूर्ण, श्राद्ध दशा उरकली परी कामिनी विन, राया चित्तीन वाटे कल्याण, कामा नळी पंचप्राण, व्याकुळ बहु होता ती. परी रावतो इंद्रिय दमनी, कदा न पाही विचार मनी. मग मंत्रिकासी बोलावणी, निकट बैसवी आपल्या. मनी मकरंदा सुलक्षणा, तू करू गेलासी देश भ्रमणा. परी कुमारी रूपवंतानी सगुणा, कोणीतरी आढळली का. मंत्री म्हणे जी नृपनाथ, कुमारी आहे स्वरूपवंत, आणि गुणही उत्तम दिसत, परी घटित दिसेना. उपरी मंत्रिका बोलत, जरी सुता लागी न उतरे घटित, तरी आमचे नामी घटितार्थ, शोध शोधूनी पाहावा. मंत्री म्हणे जी पुरोहिते, टिप्पण्ये आणले आहेत लिखिते, तरी त्याते पाचारुनी संबंधाते, विलोकोनी पाहिजे. मग पाचारुनी पुरोहितास, सकळ कुमारीची टिप्पणी पाहात, तो चित्रकुटीचा नृपनाथ, घटितार्थ आवडला. नाम जयाचे भुजध्वज, धार्मिक प्राज्ञिक महाराज, तयाची कन्या तेजपुंज, भुंजावती मिरविली. रूपवंत गुणवंत, तया नामी आले घटित. मग पाचारुनी मंत्रिका ते तया स्थानी पाठविले. मंत्री जाऊनी चित्रकूटासी, पुन्हा भेटूनी भुजध्वजासी, वृत्तांत सांगूनी रायासी, लग्नपत्रिका काढिली. लग्नपत्रिका आणि भृत्य लिहूनी पाठविले अर्जदास्त, रायापाशी येताचे दूत वर्तमान निवेदिती. लग्नपत्रिका आणि दूत पाहुणी राव संतोषत, मग सरंजामी जाऊनी तेथ लग्न सोहळा उरकिला. मग ती कांता घेऊनी राव, पाहता झाला आपला ठाव. उपरी दिवसोंदिवस थोरीव, भुजावती झालीसी. त्रयोदश वर्ष व्यवस्थित, भुजावती मयी मिरवत. एरीकडे सप्तदश वर्षात, कृष्णागर मिरवला. परी भुंजावती अंतपुरात, धाम उभरली एकांत. अगम्य जितुके राया ते थितुके ती मिरवत. असो एकांती भुजावती, परी सापन्य सुतासी किंव उक्ती. होती परी दृष्ट व्यक्ती, एकमेकाते पाहती ती. तो कोणे एके सुदिनासी, राव गेला मृगयेसी. कृष्णागरु धामासी, वेदुनिया पातसे. सहज वावडी घेऊनी हाती, चित्तरंजवी खेळा निगुती. तो एरीकडे भुंजावती, धामावरी आलीसी. राजकिशोर पाहुणी नयनी, दृष्टी वंचली सुता लागुनी. तेने वेष्टुनी पंचबाणी, परिचारिके बोलत, म्हणे पैल धामाप्रती, वावडी उडवी वाताकृती. त्याते पाचारोनी उत्तम गती, स्वधमाते आनवेगे. ऐसे कुणी दासी वचन, पाती झाली राजनंदन. राजासी म्हणे तो मातेने, चित्ती हेतुवरीला. तरी महाराज उत्तम जेठी, शीघ्र चलावे तेची भेटी. रावये कोणी कर्णपुटी, अवश्य म्हणे येतुकी. भवंडी दोर देत सेवका हाती, आपण निघे सर्वज्ञ मूर्ती. सहज चाले सदनाप्रती, जाता आनंदे करुनिया. राई करुनी आणले लग्न, तेव्हा गेला होता दर्शन.
तयासी लोटले बहुत दिने, म्हणे आजी सुदीन उगवला. मज आजी वत्सा ते माऊली, कोणी कडूनी पाण्यावली, तरी आजी भाग्य सावली, सकळ पूर्ण झालीसे. ऐसा आनंद उत्साह चित्ती, मानुनी जातसे नृपती, सहज चाली सदन्याप्रती, जाऊन या पोचला. तवती दारा उपरीवरी, येता पाहिले कृष्ण घरी, खाली उतरुनी शयनगृहासी, पाती झाली विल्लाळी. शयन सदनाचे धरुनी द्वार, उभी राहिली ती सुकुमार, परी पाचारिका कृष्णांगर, घेऊन पोहोचली परी हस्त संकेते, राया प्रती दावी सदनाते, आपुल्या घरी दासी जात, भेट करुनी उभयता. एकीकडे कृष्णांगर, चाली चालता गेला समोर, जाताची करी नमस्कार, सापत्न्य माता म्हणूनी. परी ती बाळ मदन बाळी, वेष्टली होती कामानळी, तेने चित्तदरी काजळी, अज्ञानपणी मिरवतसे. सुते केला नमस्कार, परी ती नवदे यावर, ते पाहून या कृष्णांगर, मना माझे चाकटला. परी निकट झाली या त्या वास, एरी जाऊनी धरी हस्तास, म्हणे माझे तुष्ट मानस, कामानळी विजविका. राया तो स्वरूप अर्ककांत, द्रवते झाले कामनळात, तर चित्ते विन जाळू पाहत, शांत करी महाराजा. ऐसे एकता तेचे वचन, राव कोपे क्रोधे करून, म्हणे सेवनी रासी कानन, सावजा परी कायवो. तू प्रत्यक्ष माझी सापत्न्य माता, कुंडी बुद्धीवरिसी चित्ता, तरी या कृत्या कोण त्राता, तुते होईल पुढारा. आहा श्री जाती अमंगळा, दुर्गमती सरिता परम चांडाळा, नेने अनार्थ सह बंडळा, जगा माझी वडविती. ऐसे म्हणून कृष्णांगर, आसुडूनी चालिला आपला पदर, सदना येऊनी खेळावर, तैसाचे पुन्हा वै वाटला. एरीकडे गुंजावती, सूत ऐसे समजता चित्ती, परम भयाची व्याप्ती, दासी लागी पाचरी. म्हणी बाई ओ झाले विघ्न, प्रेम भयानक घेईल प्राण, तो परम पुरुष नव्हता सापत्न नंदन, अर्थ गोंधळ झाला गे. तरी हा झाला वृत्तांत, आता रायासी करील श्रुत झाली या प्राणघात, मिरवेल सखे मम देही. तरी आता विष घेऊन, द्यावा वाटतो आपला प्राण हरल्यास सकळ कल्याण, मज प्रती वाटतसे. विपरीतासी विपरीत करणी, गुप्त राहील सकळ जणी, ना तरी वाचल्या विटंबनी, नाना क्लेश भोगावे. तरी यातची सार गोष्टी, येत मिरवावे मृत्युवाटी, ना तरी वाचल्या राव शेवटी, विटंबुनी मारील गे. मारिल्यासी सर्व लोकात, बायगे होईल अपकीर्त, म्हणतील रांड परम कुजात, भ्रष्ट बुद्धी पापिनी. असो ऐसा दुर्घट विचार, ओढावला तरी सारात सार, गुप्त प्रकरणी प्राणावर, उदार व्हावे आपणची. ऐसे तिथे बोलता युवती, सखी देईल उत्तराप्रती, ते पुढील त्याई भक्तिसार ग्रंथी, श्रवण करा श्रोते हो. तरी हा ग्रंथ भक्तिसार, तुम्हीच वदविता मनोहर, निमित्त मात्र धुंडी कुमार, मालून हरीचा मिरू तसे. स्वस्ती श्री भक्ती कथासार, संमत गोरक्ष काव्य किमे आगार, सदा परिसोत भाविक चतुर, त्रिशतितमध्यायी गोडा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री नवनाथ भक्तिसार त्रिशतितमध्यायी समाप्त.